वासुदेवाय विशिष्टं शक्तिचित्तपुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वार्तिकारणन्याम् अस्मद्गुरुं सन्ततमानतोषम् श्रुतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं पुनः पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम् ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः दक्षिणामूर्ते नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा महाराज अब सब जोड़ी तो शक्ति में लीन मराठी कितने लोग नहीं जानते, हाथ ऊपर करो। मराठी बिल्कुल जानते नहीं। अरे बाबा दो चार लोग है वो तो मराठी में महाराष्ट्र में है ना, क्या क्या सकती है। अगर हिंदी बात की तो आज की जो बात है वो बड़ी महत्व की बात है। हर माताजी गोष्ट असल्यामुळे आजचा जो सत्संग आहे हा असा मिश्र सत्संग आहे। त्यामुळे मराठी बोलावं का हिंदी बोलावं हा माझा पुढचा प्रश्न होता। परंतु दीक्षा घेणारे बरेचसे साधक आपले हिंदी मराठी बोलणारे मराठी जाणणारे मराठी हिंदी जाणणारे ते त्यामुळे मराठी मधून त्यांना या शक्तिपात मार्गाची माहिती सांगणं अतिशय आवश्यक आहे। या साधकांची दीक्षा झालेली
कल्याण हा विषय बरोबर आता जरा शांत हो जाओ। परम पूजनीय श्री सद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांचा गुरु सत्संग इथे चालू आहे। सत्संग हा ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव गुरु अमृतानुभव त्याला अनुभवामृत या ग्रंथाचं हे नवं प्रकरण केलं जीवनमुक्ती प्रथम जीवनमुक्तीचा अनुभव जीवनमुक्तीचा अनुभव ज्ञानेश्वर महाराजांना संत ज्ञानेश्वर महाराजांना बोललेला आहे। आपण सगळे जरी दीक्षित असलो साधक असलो तरी आपली साधना अजून त्या स्तरावर गेलेली नाहीये। ती अवस्था आपल्याला प्राप्त झालेली तेव्हा जीवनमुक्तीचा अनुभव कसा असतो हे जाणवा आपल्याला ग्रंथांमधून या नव्या प्रकारामध्ये सांगताय। जीवनमुक्तीचा हा ग्रंथाचा विषय चालू आहे तो थोडासा बाजूला ठेवून उद्या त्या साधकांची शक्तिपात मार्गाची दीक्षा होणार आहे। जीवनमुक्तीचा हा जो आमचा अनुभव आपल्याला नसल्याने हा जो विषय आहे तो सगळ्या साधकांच्या दृष्टीनं अतिशय लाभकारक अतिशय आवश्यक अतिशय तो जिव्हाळ्याचा विषय। परंतु आज नवीन या मार्गात येणारा साधकांना दिशा होणार आहे। त्यांना दिशे संबंधी काही माहिती देणं अतिशय आवश्यक आहे। किंवा ज्यांच्या दीक्षा झालेल्या आहेत त्यांनाही ही माहिती उपयुक्त आहे। तेव्हा आधी ऐकावं 7 वाजता गुरु येणारच आहे असं सांगेल। ज्या साधकांना उद्या दीक्षा घ्यायच्या आहे त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत। त्यातली पहिली महत्वाची सूचना अशी आहे की शक्तिपात साधना करण्यासाठी ज्या आसनावर बसून आपण साधन करतो त्या आसनाबद्दल माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। जुने साधक जे आपले आहेत ज्यांनी दीक्षा घेतलेले आहेत त्या सगळ्यांसाठी या सूचना अतिशय उपयुक्त आहेत त्यांनी ऐकल्या पाहिजे। आपली बसायचं आसन आहे ते आसन नोकरीचं असलं पाहिजे। साध्या कटण्याच्या आसनावर किंवा अन्य कुठल्याही प्रकारच्या आसनावर बसून साधन नाही करायचं। नोकरीचं म्हणजे मुलांच्या आसनात बघून साधन करायचं असतं आणि हे साधन शक्तीनं आपल्या शरीरामध्ये शक्ती जी आहे त्या शक्तीनं भारावलेलं असतं
आणि मग त्या आसनामधून ती शक्ती बाहेर निघून जाते. इंग्लंडमध्ये साध्या कपड्यामधून ती निघून जाते. म्हणून नेहमी आपलं जे बसायचं आसन आहे ते मुलांचं आसन पाहिजे साधना करताना. या साधनेमध्ये या आसनाचं पावित्र्य शुद्धी राखणं अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच साधकांच्या घरी आसन असत, परंतु त्याचं पावित्र्य आणि शुद्धी राखली नाही. ते आसन जर अनेक लोकांच्या कामामध्ये उपयोगाला आलं, ते जर मरून गेलं, फाटून गेलं, घाणीत पडलं, तर त्या आसनावर बसून आपली होणारी जी साधना आहे ती तीव्र होत नाही, मंद चालू होते. मला क्रियाच होत नाही त्या अशा आसनावर. म्हणून आपलं जे आसन आहे ते आसन कोणालाही द्यायचं नाही, हे स्वच्छ ठेवायचं. ते इतकं पवित्र असतं की त्याच्यावरच साधना करायची, ते इतर कामासाठी वापरायचं नाही. पूजा करताना किंवा काही ग्रंथ वाचताना किंवा आणखी काही करताना जरी ते देवाचं काम असलं तरी ते चालणार नाही, ते दुसरी व्याख्या केली. पण साधनेचं आसन साधनेलाच वापरायचं. हा कटाक्षाने जर पाळला तर ते आसन तुम्हाला लाभदायक होईल. पण ही साधना आसनाला जोडणारी साधने, आसनाला जोडून मिळणारी साधना आहे. म्हणून सगळ्या जुन्या नव्या साधकांनी गोष्ट लक्षात ठेवावी की आपलं जे आसन आहे ते इतरांना द्यायचं नाही, इतरांचं साधन आसन आपण घ्यायचं नाही. आपल्या साधनाची शुद्धी किंवा आसनाची आहे. दुसरी गोष्ट, ज्याला ही दिशा घ्यायची आणि ज्यांनी दिशा घेतलेली आहे त्यांनी आहार शुद्धी ठेवली पाहिजे. जीवन आहार म्हणजे खानपान. दुष्काळच्या लोकांना असं वाटतं की एकदा खाल्लं काय होतं नाही, एकदा खाल्लं तरी त्या खाल्लेल्या पदार्थाचं व्यक्त होत आहे ना. कोणत्या पदार्थाची आम्ही शुद्ध मानतो, जो पदार्थ आम्ही खाऊ नका म्हणून म्हणतो तो पदार्थ तू खाल्ल्याने खाल्ला तर त्या पदार्थाचं शरीरामध्ये रक्त होतं. आणि तो पदार्थ जर कमी असेल तर आपली चित्तवृत्ती कमी रजोगुणी होते. पण आहाराचा आणि मनाचा व्यक्तीचा फार संबंध आहे. म्हणून कांदा, लसूण, तंबाखू, काय पुष्कळ अंडे, मांस, मच्छी, काय आणखी नाना प्रकार घालणे पण ह्या पदार्थांना साधकांनी शिव सुद्धा नाही. पुष्कळांचे असे साधक काय म्हणून लसूण कांदे खाणाऱ्या साधकांची साधना कधीही सत्वगुणी होऊ शकत नाही. पण आपली साधना ही सत्वगुणाची साधना आहे, आत्मशक्तीची कुंडलीची साधना आहे. आत्मा अतिशय शुद्ध आहे. आत्मा आपल्या देहापासून सुद्धा तो देहाशी असंग आहे. अनेक राहतो त्याला घाम मूग आवडत नाही देहाची. मग अशा आत्म्याच्या जी शक्ती आहे ती शक्ती आपल्याला आपल्या साधनेमध्ये
निमित्त करते आत्म्याकडे घेऊन जाते, आत्मस्थिती प्राप्त करून देते, जीवनमुक्ती प्राप्त करून देणारी. म्हणून त्या शरीराला जे आवडत नाही, त्या आत्म्याला जे आवडत नाही ते खायचे. इथंच खूप त्रास नाही खायला आपल्याला. म्हणून आहार शुद्ध ठेवा, सात्विक ठेवा. रघुवीर आहार खाऊ नका. ईश्वराला काही लोकांना हा एक भ्रम आहे, हे लोकांकडे जेवायला पाहिजे. हे साधन अगदी समोरचं काही नाराज नाही तर खूप जायला पाहिजे. परंतु गावामध्ये कुठे आमंत्रण आले ते चालले. अशा प्रकारे हा साधकांनी टाळला पाहिजे. अन्नाचे जे प्रकार असतात ते जे अन्न आहे ते जर शुद्ध कर्माने मिळवलेलं अन्न असेल, शुद्ध कर्म म्हणजे तुमचं आपल्या कष्टाने जे लोक गरमी कॉफी दुराचारी वाईट शरीराचे असे जे लोक असतात त्यांच्याकडे जे अन्न तयार होतं ते अन्न जर तुम्ही खायला लागला त्यांच्याकडे म्हणून तर त्या अन्नाचा परिणाम तुमच्या शरीरावर मनावर होते. अन्नापासून मुक्त होत नाही. अन्नात भगवंती भूतानी कर्जन्या कर्मी संभवा भगवान गीतेमध्ये सांगताय. तेव्हा असलं जे परक्यात लोकांचं अन्न जे आहे आपल्याला व्यक्तिविषय कुठून कशा पद्धतीने ते धन जमा करतो आणि त्या धनातून तिथे अन्न तयार करतो आणि असं अन्न खाऊन आपण बिघडतो. तेव्हा आहार कसा असावा, शुद्ध असावा, सात्विक असावा, स्वच्छ असावा, शुद्ध असावा असं आपले सांगतात. तेव्हा आहार शुद्धी पाळा. तिसरी गोष्ट आहे व्यवहार शुद्धी पाळा. आचरण शुद्ध ठेवा. पुष्कळ लोकांना खोटं बोलण्यामध्ये पाप वाटत नाही. ते एवढ्या गोष्टीसाठी खोटं बोलतात आणि जगातील लोक बोलतील ते बोलले. तू साधक आहे, तुझ्या साधनेने तुला उन्नत होईल, तुला हे आपली स्थिती लावते. म्हणून आपली जीभ जी आहे ना त्या जीभेला जसा आहार गरजे आहे तसं खोटं बोलणं गरजे आहे. खोटं बोलण्याने एकदा तुम्ही खोटं बोलला तुम्ही त्या खोटे बोलण्याचा परिणाम खोटं बोलला कोणी की त्या जीभेला कंटाळलं आणि जीभ गुटळाली की मग त्या गुटळलेल्या जीभेनं पुन्हा खोटं बोलण्याची इच्छा होते. खोटे बोलण्याने फायद्याचं काही खास नसेल परंतु पाप वाटतं. आणि खोटं बोलणाऱ्या माणसाच्या साधनेनं काही त्याला प्राप्त होणार नाही. एकीकडे ते खोटं बोलतो किती वेळ बोलतो नसतं आणि एकदा साधन त्याला खोटं बोलणाऱ्या माणसाचा त्या तोंडाने जे पाप केले आहे तो पाप त्याच्या साधनेला विकसित साधना कधीही त्याची चांगली होणार नाही. म्हणून खोटं बोलणं, पाप करणं, वाईट आचार करणं अशी ज्यांचे धर्म असलेली लोकांना शत्रुपा साधनेपासून काहीही लाभ होणार नाही.
म्हणून आहार शुद्धी, आसन शुद्धी, व्यवहार शुद्धी या 3 महत्वाच्या गोष्टी तर प्रत्येक साधकाने पाळल्याच पाहिजे. आचरण आपलं अतिशय शुद्ध राहिलं. त्यानंतर आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कल्पना, आपल्या वासना, आपल्या कामना शुद्ध राहायला पाहिजे, स्वच्छ राहायला पाहिजे, शुद्ध राहायला पाहिजे. आतापर्यंत जे झालेलं आहे ते बोलून जाऊ द्या. त्यांना बातमीमध्ये आपल्याला काही माहिती असं मला तुम्ही घरात आमच्या सुखात. पण आता तरी यापुढे साधना घेतल्यानंतर कशा चुका होऊन गेल्या. आणि त्यांनी साधना घेऊन अशा चुका केली असतील त्यांना त्या चुकांचं प्रायश्चित्त गुरु माऊलींना दिलं. मुख्य म्हणजे आपल्या साधनेचा हा प्रकार जगामध्ये फार दुर्मिळ साधन आहे. दुर्मिळ कशी मला धर्मशाली जाते तशी व्हिडिओ मिळत. आम्हाला तर काहीच करावं लागलं नाही. आपल्या गावात बसल्या ज्यांना अशी मिळाली असेल उत्तर स्वस्तात काही कष्ट न करता मग त्या साधनेबद्दल त्याला एवढा जेव्हा वाटत नाही प्रेम वाटत नाही, त्याला त्याची किंमत पडत नाही. आपल्याला माहिती आहे जे फुटत नाही तर त्याची किंमत नसते. कष्टाने मिळवलेलं असतं त्याला फार किंमत असते. म्हणून आमच्या सद्गुरूंच्या परंपरेमध्ये जे महात्मा दिले त्यांनी अतिशय कष्ट घेतले साधना मिळवण्यासाठी. म्हणून साधना मिळाल्यानंतर या साधनेचा मान ठेवा, लौकिक वाढवा, तिचा आदर ठेवा. तिचा आदर ठेवणं, साधनेचा आदर ठेवणं म्हणजे सद्गुरूंचा आदर होतो. इकडे सद्गुरूंना जर तुम्ही आदर दिल्याने मान दिल्याने तुम्ही साधने करत बसल्याचं काही केली, कारण ही गुरु प्रदत्त साधन आहे. बाकी साधना ज्या आहेत त्यामध्ये गुरु असो नसो त्या साधना होत राहतात. परंतु ही साधना केवळ गुरु मिळणारी साधना आहे. शक्तिपात साधना ही केवळ गुरु प्राप्त होणारी साधना असल्यामुळे असे शक्तिपात करणारे जी गुरु असतात त्यांच्याकडूनच ती साधना आपल्याला मिळते. जगामध्ये असंख्य गुरु आहेत, परंतु अशा प्रकारची साधना देणारे जी गुरु असतील तेच गुरु आपल्याला शक्तिपात करू शकतात. म्हणून ही साधना दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, प्राप्त होणं फार कठीण आहे. तेव्हा ही साधना जर आपल्याला आपल्या भाग्याने आता मिळवणार आहे तर घ्या आणि ती घेतल्यानंतर काय करा, ही साधना घेणं म्हणजे काय हे तरी समजून घ्यावी. बऱ्याच लोकांना शक्तिपात साधना काय आहे आता काही माहिती नाही. शक्तिपात, शक्ती करते या साधनेला शक्तिपात असं नाव दिलेले. तिचं खरं नाव आहे कुंडलिनी सिद्ध महायोग. हे खरं नाव आहे तिचं. पण ते कोण लक्षात ठेवतं कुंडलिनी सिद्ध महायोग म्हणून तिला सोपं नाव दिलं शक्तिपात. कुंडलिनी सिद्ध महायोग या शब्दाचे 3 ठिकाणी अर्थ आहेत. लक्ष्मी राहते
परंतु शक्तिमान शब्द असतो शक्ती बनतो, वास्तविक शक्ती बनत नाही. शक्ती सर्वत्र भरलेली आहे. जसा आत्मा कालला विषय करून येतो म्हणून आपल्याला हाच विषय कितीतरी पद्धतीने सांगताय की हा आत्मा जसा आपल्या देहात आहे तसा तरी सर्वत्र पसरलेला आहे. असे चैतन्य शक्ती तेव्हा शक्ती सर्वत्र पसरलेली आहे. देहातही आहे बाहेर आणि आपल्या देहातही तो आत्मा म्हणून त्याची शक्ती देहातही आहे. ही शक्ती कुठे पडते? शक्ती पडणं याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की जसं उंचीवरून पाणी खालच्या भागाकडे वाहत जातात आणि याचा आपला वाहतो जसा उंचीवरून खाली वाहत जातो तसा शक्तीचा प्रवाह शक्ती जाताना ती उंचीवरून खाली जाते, खालच्या स्तराला जाते. म्हणून त्या शक्ती शक्ती प्रमाण असे म्हणते. खाली जाते कुठे जाते त्या सद्गुरूंचे उच्चस्थानी आहे आणि जे दिशा देणारे शिष्य आहे ते खालच्या स्तरावर आहे. ती वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर येते म्हणून पडली असं म्हटलं जातं. तसं प्रमाण काही नव्हतीच आहे. त्या शिष्यावरही आहे आणि त्या गुरुमध्ये ती शक्ती आहे. गुरुमध्ये ती शक्ती आहे, शिष्यामध्ये ती शक्ती आहे. मग कसं नाही शक्ती पा आत्मा गुरुमध्ये आहे आणि शिष्यामध्ये आत्मा आहे. ती आत्मशक्ती गुरुमध्ये आहे आणि शिष्यामध्ये आहे. असं म्हणते. तेव्हा शक्ती पडण्याची क्रिया म्हणून काय होते विचारू समजून घ्या. शिष्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती झोपलेली शक्ती आहे, निद्रित शक्ती आहे. गुरुमध्ये जी शक्ती आहे ती जागृत शक्ती जागी येते. शक्ती जागी राहते. हे शब्द सुद्धा तशी त्या अर्थाने वापरले जाते जसं आपण बोलतो आणि जसं आपण जातो. जागृत शक्ती आणि निधी शक्ती म्हणजे काय हा विचार प्रत्येक साधकाला माहिती असलाच पाहिजे इतकं महत्वाचं आहे. निधी शक्तीचा अर्थ असा आहे शिष्यामध्ये ती शक्ती निधीत आहे, निधीत आहे. म्हणजे काय आहे तर ही शक्ती आज्ञातून मिळते. आज्ञाची शक्ती आहे. आज्ञातून मिळालेली शक्ती इंद्रियांमध्ये येते आणि इंद्रियांमधून मिळालेली शक्ती आपल्या कर्मांमधून वाहून जाते जगात. तसं मिळते. आज्ञा शक्ती आहे ही शक्ती इंद्रियांमध्ये येते. आपली सगळी इंद्रिय काम करतात आणि काम करत असताना सगळे दिवस ते कामामध्ये ती शक्ती वाहून जाते. हा जो प्रवाह शक्तीचा या प्रवाहाला निधी शक्ती म्हटलं जाईल. निधी शक्ती आत्म्यातून इंद्रियात येणे, इंद्रियातून कामामध्ये निघून जाणं रसवत्र म्हटलं. शास्त्रामध्ये इंद्रिया शक्तीला रसवक्रमाची शक्ती होतात. निर्माण काय निर्माण करते या प्रकारची कामं करतो आपण निर्माण करतो. म्हणून शिष्यामध्ये जी शक्ती आहे शक्ती तीच आहे परंतु ती वेगळ्या तऱ्हेने उपयोगात येते. म्हणून तिला निधी शक्ती झोपलेली शक्ती म्हणतात. जागृत शक्ती त्याचा म्हणतात. जागृत शक्ती म्हणजे अशी शक्ती आता आत्म्यातच निघते परंतु ती आता इंद्रियांवरून जगाकडे वाढणारी नाही. मग कुठे जाते की तर आत्म्यामध्ये मिळालेली शक्ती
आपला हा जो पाठीचा कणा आहे ना, शेवटी त्याच्या शेवटच्या टोकाला, पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकाला त्या कणामधूनच ती नाड्या आलेल्या आहेत. मुळा, पिंगला आणि सुषुम्ना या योगिक नाड्या आहेत. या डॉक्टरांना माहिती नाही. डॉक्टरांच्या नाड्या, शरीराच्या नाड्या वेगळ्या आहेत, डॉक्टरांना माहिती असतात. परंतु योगिक नाड्या ज्या आहेत त्या मुळा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन ज्या नाड्या आहेत त्या नाड्या घेऊन आपला सगळा श्वास चालू असतात. आलेल्या असतात आणि त्या तिन्ही अशा कुठं आलेल्या आहेत, त्या हाडाचा हा जो कणा आहे ना, त्या कणाच्या शेवटी आलेल्या आहेत. तिथं जे चक्र आहे त्या चक्राला अधिष्ठान चक्र म्हणतात. त्या अधिष्ठान चक्रावर या तिन्ही नाड्या एकत्र आलेल्या असतात. त्यापैकी इडा आणि पिंगला या दोन नाड्या आपल्या सतत चालू असतात. परंतु मधली जी सुषुम्ना नाडी आहे ती मात्र झोपलेली, म्हणजे ती बंद असते, ती सतत बंद असते. सुषुम्ना नाडीचं उघडणं आणि तिच्यामधून ही जी कुंडलिनी जागी झालेली शक्ती आहे ती प्रविष्ट होणं, ती शिरणं त्या सुषुम्ना नाडीमध्ये, ती त्या अधिष्ठान चक्रामधून ती त्या वर सुषुम्ना नाडीमध्ये शिरते. ते झाकण उघडलं की सुषुम्नेचं, आणि मग ती वर जे चक्र आहे त्या चक्रामध्ये ती जाऊन बसते. तेव्हा अशी चक्र भेदन करणारी, वर जाणाऱ्या अशी चक्र 6 चक्र आपली, त्या 6 चक्रांना भेद करत 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 ही आज्ञा चक्रापर्यंत वर इथं सहस्रार चक्र, या सहस्रार चक्रापर्यंत येते. अशी ही जी शक्ती, हा जो प्रवाह आहे शक्तीचा आता, ही जागृत शक्ती आहे. मला जागी म्हणतात. झोपलेली शक्ती इंद्रियातून बाहेर जाते निघून. ही जी शक्ती आहे ही त्या शक्तीचा उलट शक्ती आहे. आता हिचा मार्गच भिन्न आहे. म्हणून आपल्या साधनेमध्ये ज्या वेळेला शक्ती गुरु करून येते, म्हणजे गुरु आपल्या शक्तीचा प्रवाह त्या साधकामध्ये सोडतात आणि त्याच्यामध्ये ती गेल्याबरोबर त्याची जी शक्ती आहे ना तिला खाली पोहोचतात आणि तिथं ती सुषुम्नेचं द्वार उघडून जाते. त्या सुषुम्ना नाडीच्या तोंडावरचं झाकून आत प्रविष्ट करणं आणि तिला वर चढवणं हे जागृत शक्तीचं कार्य आहे. आणि मग ती जागृत शक्ती काय करतो, तर आपण केलेले आतापर्यंत जे वाईट संस्कार कर्माचे, जी नाना प्रकारची दुष्कृत्य केलेली आहे, जी नाना प्रकारचे अत्याचार केलेले आहेत, जे काय पाप केलेले असतील त्याचे जे सगळे संस्कार चित्तामध्ये या चक्रांमध्ये अडकलेले असतात आणि त्या चक्रांना ती शुद्ध करते. हे शुद्ध करण्यासाठी तिला क्रिया होतात शरीराला आपल्या, त्या चक्रावरती ती क्रिया करते. प्रत्येक चक्राच्या क्रिया भिन्न आहेत. मग तेव्हा ही षटचक्र जी आहे त्या षटचक्रांच्या क्रिया भिन्न 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 होतात. काही क्रिया संस्कारांच्या आधारावर होतात, तर काही क्रिया आपल्याला त्या धातूंच्या आधारावर होतात. उदाहरणार्थ आपला पहिलं चक्र जे आहे ना, आधार चक्र, मूलाधार, त्या मूलाधार चक्राच्या क्रिया भूमी तत्वावरच्या आहे. तिथल्या ज्या क्रिया आहेत मूलाधारातल्या, त्या मूलाधारातल्या क्रिया भूमी चक्रावरच्या आहे, भूमी तत्वावरच्या आहे.
आणि मग अधिष्ठाना माहिती दिल्यानंतर अधिष्ठान चक्रामध्ये प्राणी जलचक्र आहे. जलचक्र म्हणजे पाच होतात आणि त्याच्यावरचे जे आहे की मग चक्र आहे, अग्निचक्र आहे. त्याच्या पुढे गेलं अनाथ चक्र हे जे आहे ते वायू तत्व आहे. विशुद्ध चक्र आहे अनाथ चक्र. आणि तिथून म्हणतात की इथे मध्ये येते विशुद्ध चक्रावरून ते आज्ञा चक्रावर येते. आज्ञा चक्राच्या ज्या क्रिया आहेत त्या आकाश तत्वावरच्या आणि कारण देव आपले जे आहेत कारण आणि महाकारण देव सूक्ष्म त्या चक्रामुळे शक्ती जेव्हा काम करते त्यावेळेला वेगळ्या प्रकारचे रंग दिसतात, आकृत्या दिसतात, वर्ण दिसतात, देवता दिसतात. अशा प्रकारे षटचक्रांचा वेध घेणारी जी शक्ती वर 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 जाऊन सहस्रार चक्रात इथे येऊन थांबते त्यावेळेला ती त्या आत्मराजाशी लीन होते, आत्म्याशी एकरूप होते आणि मग समाधी लागते. तेव्हा कमीत कमी साधकाला समाधीची अवस्था प्राप्त करायलाच पाहिजे. आणि ते सोपं आहे. नुसतं साधना करावं तुम्ही. आपल्या साधनेमध्ये करायचं काहीच नाहीये, फक्त आसन घ्यायचं आणि त्याच्यावर बसायचं आणि बघा तुम्हाला मंत्र दिला जाईल उद्या त्या मंत्राचा सुरुवातीला जप करायचा फक्त बस. मग तुम्ही जपही राहत नाही. तुम्ही कुठला तरी दुसराही एखादा जप होऊन जातो. मग काही पण होतं, कुठल्या क्रिया सोडून जातात आणि त्या क्रिया भूत येणं हे महत्वाचं आहे. कारण त्या क्रियांच्या माध्यमातून हे जे साठलेलं जे आहे आपल्या चक्रांमध्ये देहामध्ये तो बाहेर फेकले जातो. स्वच्छता होते, शुद्धी होते अंतःकरणाची. मन बुद्धी चित्त अहम अंतःकरण हे शुद्ध होत आणि हे शुद्ध होणं अतिशय आवश्यक आहे. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं त्याला आत्म्याचं दर्शन रोज आत्मस्थितीमध्ये जाऊ शकतो, त्याला आत्मानंद प्राप्त होतो, आत्मसुख प्राप्त होतं. तेव्हा आत्मसुखासाठी ही साधना अतिशय सोपी साधन आहे. नुसतं बसायचं आणि बस त्याच्या क्रिया होती घ्यायच्या असा आपला साधनेचा प्रकार आहे. यामध्ये वाईट काही नाही. या क्रिया होतात त्या आनंदजनक आहेत. रडण्याची हसण्याची सुद्धा क्रिया होते. तो रडतो, ढसा रडतो, पण तू त्या रडण्यामध्ये त्याला आनंद वाटतो. आता जगामध्ये असं कुठे आहे का? रडण्याची क्रिया आनंदाची आहे जगामध्ये, पण इथं तो साधारण ढसा रडतो त्याला आनंद येत असतो. त्यामुळे विचारलं कामावर रडत होता, काय दुःख झालं तुला? खूप आनंद होतो. म्हणजे रडण्याची क्रिया सुद्धा आनंदजनक आहे. बाकी कुठल्या क्रिया आपला दुःख जायचं असतं. म्हणून या सगळ्या क्रिया आपल्या आनंदाच्या आहेत. तो आनंद होगा ह्या तो आनंद फुकट मिळतो. अशा प्रकारे आपली साधना आहे. तेव्हा निजी शक्ती आणि जागतिक शक्तीमध्ये काय हे तुम्ही लक्षात ठेवून साधना केली तर तुम्हाला साधनेला बसताना शरीर बिलकुल ढिलं सोडायचं. आठवून बसवतो नसो. कुठलाही अवयव कुठलाही शरीराचा भाग असा मुद्दाम काढून ठेवायचा नाही. ढिलं शरीर सोडायचं, मोकळं सोडायचं. आणि जे होत असेल जी क्रिया होत असेल तिला होऊ द्यायचं, तिला दाबायचं नाही. क्रिया एकदा तुम्ही सुरुवातीला दाबल्या ना तर त्या पुन्हा प्रगत व्हायला वेळ लागतो. ज्या क्रिया होत असेल त्या मुक्त होऊ द्या. म्हणून ही साधना एकांतात करायची साधना आहे. त्यासाठी आपल्या गुरु महाराजांनी हे आश्रम बांधलेले. या आश्रमामध्ये फक्त साधनाच करायची असते आणि त्या साधनेसाठी एकांत पाहिजे असतो. म्हणून हा एकांत आश्रमामध्ये चांगला मिळतो. म्हणून आश्रमामध्ये साधन करावे.
घरामध्ये जी साधना होते ते जगाचे व्यवहार केलेल्या जागी साधना होते आणि जगाच्या व्यवहारामुळे तिचं वातावरण सगळं ते दूषित झालेलं असतं. आश्रमातलं वातावरण पवित्र ठेवायला पाहिजे. पवित्र असतं ते, साधनेसाठी नसतं ते. म्हणून आश्रमामध्ये साधना चांगली होते. जरी साधना इतकी चांगली होत नाही, अशा प्रकारचे पुष्कळ आणखी पुष्कळ गोष्टी त्याच्यामध्ये. आता उद्याला दीक्षा आहे सकाळी 4 वाजता. उद्या सकाळी लवकर उठून या साधकांनी आंघोळ करून स्वच्छ कपडे करून आणि जे पूजेचं साहित्य परंपरेतले सगळे महात्मे बसलेले, त्यांचे फोटो लावलेले, त्याची पूजा आहे. व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा याला म्हणतो. व्यासांपासून चालत आलेलं हे व्रत आहे. व्यास तर गेले विचारे, परंतु ते त्यांना असं वरदान देऊन गेले ते सगळे व्यासच आहे. आपलं पाठीमागून बसलेले सगळे महात्मे व्यासच आहेत. आपल्या गुरु परंपरेतले हे सगळे महात्मे आहे, त्यांची पूजा करायची, त्यांचं वरदान मागायचं. म्हणून हा गुरुपौर्णिमेचा जो सण आहे हा साधकांना अतिशय महत्वाचा आहे, लाभदायक आहे. आणि म्हणून आज ज्यांची दीक्षा होणार आहे विद्यार्थ्यांना त्या गुरुकडून सगळ्यांना आशीर्वाद मिळणार. आता ज्ञानेश्वरांची एक ओळी तरी त्याचा क्रम चालू आहे आपला. एक तरी ओळी आहे का हो? अरे काय आहे हा अमृतानुभव, म्हणजे अमृताचा अनुभव आहे. अमृत म्हणजे जे मरू देत नाही, मृत म्हणजे जे अमर करणार आहे त्याचा अनुभव ज्ञानवांनी आपल्याला या ग्रंथात दिलेला आहे. हा ग्रंथ सहसा ऐकायला मिळत नाही. ज्ञानेश्वरी किंवा अन्य ग्रंथांचं वगैरे परंतु अमृतानुभवाला ऐकण्यासाठी त्या सांगणाऱ्याला थोडासा अनुभव असावा. त्याला जर अनुभव नसेल तर काय सांगायचं. आणि ज्ञानवाचन आपले आहेतच ते, पण त्यांचं ते ऐकून तुम्हाला ते स्पष्ट करून सांगणं अतिशय गोड वाटत. म्हणून यामध्ये आमचा जास्त फायदा आहे सांगणाऱ्याचा. ऐकण्यामधला जेवढा होत असेल थोडाफार, पण मी तर म्हणतो हा अनुभव मला या साधकांनी मला दिला हे माझं भाग्य. संपूर्ण साधक भाग्यवंत आहेच. मुंबईला होतो मी, मुंबईला हा ग्रंथ सुरू केला होता मी. परंतु मुंबईला आज जे साधक ऐकून गेले ना, दुसऱ्या दिवशी दुसरे बसायचे घ्यायचे. त्यामुळे आमची पंचायत होऊन जायची. आपण काय सांगितलं ना, आज काय सांगतोय, तेव्हा ऐकणारे सारखे बदलत आहेत, तो सांगणार ऐकत. त्यामुळे पहिली होती आमची. इथं बरं आहे, इथं नेहमीच आपले ते साधक बरोबर तेवढेच जे येणारे ऐकणारे विचारे ते बरोबर धावत मिळत येतात आणि बसतात ऐकतात. ही भाग्याची गोष्ट आहे. तेव्हा तेवढ्यांची या नव्या प्रकरणातली आजची बोली आहे बर का, 12वी. प्रकल्पामुळे जीवनमुक्ती कथन. कशाला म्हणतात जीवनमुक्ती? जिवंत असतानाच मुक्ती होऊन जाणार हो. मरणात मुक्ती आहे, मेल्याने शरीर सुटलं, प्रपंच सुटला, जग सुटलं, मुक्त झालं. त्या मरणात मुक्तीला काय कोण पाहत? गेला कुठे गेला?
काय झालं त्याच? तो हा मुक्तपणा कुठे भोगला? काही नाही. त्यापेक्षा ही मुक्ती जी जिवंत असताना जर आपल्याला मिळाली मुक्त होणं, तर ही सगळ्यात जास्त लाभदायक गोष्ट आहे. म्हणून जिवंत असतानाच मुक्त व्हा. तेव्हा 12 सांगतात ऐका. तेव्हा सांगताय नाग मुदी कंकण. 12 नाग मुदी कंकण त्रिलिंगी भेदली फळ. त्रिलिंगी भेदली फळ. एका तरी सुवर्ण घ्यायचे की. एका तरी सुवर्ण घ्यायचे की. ओवी अशी कळत नाही. ओवा सोप्या खाल. हा दृष्टांत दिलेला वर्णन. दृष्टांत म्हणजे उदाहरण. उदाहरणाने ते स्पष्ट तुम्ही सांगतायत आपल्याला. उदाहरणाने काय स्पष्ट करून राहिले बनवा? अरे आत्मामधून, हा आपला आत्मा देहामध्ये, या आत्मामधून वृत्ती बाहेर जाते. वृत्ती ही मनातून, चित्तातून या प्रकारे त्या आत्म्याचं चैतन्य घेऊन जाते. वृत्ती म्हणजे प्रवाह. शक्तीचा जो प्रवाह इंद्रियांच्या माध्यमातून जगाकडे वाहतो त्याला वृत्ती असं म्हणतात. मनोवृत्ती, चित्तवृत्ती हे नाव पडलेली. आता ही जी वृत्ती जगाकडे जाते ना, ती चैतन्ययुक्त म्हणजे तिच्यामध्ये चेतना असते आत्म्याची आणि जाणीव असते. आत्म्यामध्ये जाणीव आहे, ज्ञान आहे. ते ज्ञान मुक्तीच्या ज्या विषयाकडे जाईल, ज्या पदार्थाकडे जाईल, त्या पदार्थाचं ज्ञान घेऊन करू शिक्षण आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं. असा हा आत्मराज आपल्या देहात आहे, परंतु त्याच्या ज्या वृत्ती शक्तीच्या रूपाने जगाकडे बघून त्या आपल्याला ज्ञान देतात. आणि जो जीवनमुक्त महात्मा असतो त्याला ते ज्ञान घेण्यासाठी कुठं जावं लागत नाही. आपल्याला मात्र पळत जावं लागतं. काही गोष्ट आणायची असली, काही गोष्ट पाहायची असली तर तिथं जावं लागतं आपल्याला. परंतु जीवनमुक्त महात्म्याला कुठेही जाण्याची गरज नाही. तो बसल्या ठिकाणी सगळं पाहतो, सगळं अनुभवतो. ही स्थिती जीवनमुक्ताची असते. जीवनमुक्ताला विश्वामध्ये कुठेही जाता येतं. चंद्र, सूर्य वगैरे जे ग्रह, तारे, नक्षत्र आहे ना, तिथं सुद्धा जाता येतं. तेव्हा जीवनमुक्ताचं जे कार्य आहे आणि त्याची जी अवस्था आहे ती ज्ञान आपल्याला सांगत होते. इथं आता आपल्याला एक उदाहरण देता येते पहा. नाग, नाग माहिती तुम्हाला? नागोबा, मुदी माहिती? मुदी म्हणजे लिंगी, मुदी. आणि कंकण माहिती आहे? किती सोपे शब्द आहे ना. नाद मुदी कंकण त्रिलिंगी भेदली फळ. 3 लिंग झाले. नाग तो नाग, लिंगी. नागाला 3 नाग म्हणतो का? मुदी, ती मुदी, ती मुदी श्रीलिंगी. आणि कंकण ते कंकण. म्हणजे नाग लिंगी, मुदी श्रीलिंगी आणि कंकण नपुंसकलिंगी. कशाचे बनवलेले आहेत म्हणे? हे सोन्याचे. सोन्याचा नाग बनवलेला आहे, सोन्याचीच मुदी बनवलेली आहे आणि सोन्याचंच कंकण घातलेलं आहे. कंकण लिंग भेद आहे. कशामध्ये भेद झाला? हे जे सोन्याचे अलंकार केले त्या अलंकारामध्ये भेद आहे लिंगाचा. पण सोन्यामध्ये काही भेद आहे का? समजा आपण हे 3 दागिने उचलले गेलो सराफाकडे, दुकानदाराकडे विकायला,
तू जर म्हणेल बा तुमचे नाव घेण्यात असणार आहे त्याला कमी किंमत, तुमची ती मुली आहे ना ती श्रीलिंग येते नको बाई येते त्याला कमी किंमत, हा ती त्यांचं म्हणणं ते बरं दिसतं मोठं मग त्याला मी जास्त मागणी चालेल का तुम्हाला? अहो सगळं सोडलं म्हणतो ते जर आपल्याला सांगून राहिले या जगामध्ये हे बाह्य भेद दिसतात सगळे, जग सगळं अशा प्रकारच्या लिंगांनी सगळं बनलेलं आहे, काही पुल्लिंगी शब्द आहेत, काही स्त्रीलिंगी आहेत, काही मत्स्यलिंगी आहेत, है ना? सगळं जग अशा तऱ्हेनं लिंगभेदाने विविध तऱ्हेनं नटलेलं आहे. आणि काही पुरुष आहेत, काही स्त्रिया आहेत, काही मुलं आहेत, ते मूल ही स्त्री ती मुलगी स्त्रीलिंगी, तो मुलगा तो माणूस पुल्लिंगी, इथंच भेटून गेले. परंतु या सगळ्यांमध्ये असलेला आत्मा तो कोणत्या लिंगी आहे? आत्म्याचं कोणतं लिंग आहे? जसं का सोन्याचं रूप त्या तिन्ही लिंगामध्ये असल्यामुळे आम्हाला 3 प्रकार दिसतात, तसे ह्या जगामध्ये असंख्य लिंगयुक्त असे पदार्थ आहेत. काही मत्स्यलिंगी आहेत, काही पुल्लिंगी आहेत, काही स्त्रीलिंगी. परंतु ते आठवे चैतन्य जे आहे सर्व ते एकच एक आहे. म्हणून सगळ्या साधकांनी हा विचार करावा की तो जो आत्मा आहे आमच्या देहामध्ये त्याला कुठल्याही लिंगाचा भेद नाही, तो अभेद आहे, तो एकच एक आहे, त्याच्यामध्ये भेद नाही, द्वैत नाही, त्रिपुटी नाही. या सगळ्या त्रिपुट्या जगाकडे वाहणाऱ्या इंद्रियांकडे येतात, परंतु आत्म्यामध्ये जी त्रिपुटी आहे ती एकच त्रिपुटी, तो एकच एक आहे. आणि हे त्याला कळलं त्याला जीवन मुक्तीचं सत्संग कळतं. जीवन मुक्तीमध्ये असलेला जो महात्मा असतो तो भेद दृष्टीने जगाकडे पाहतच नाही, तो आत्मदृष्टीने सगळीकडे पाहतो, तो आत्माच पाहतो, त्याला सगळं आत्मचैतन्य जगामध्ये दिसतं. हे बाहेरचं जे सगळं जग आहे नाना प्रकारच्या रूपाने आकाराने बनलेलं, यामध्ये आत्मतत्वच भरलेलं आहे, चैतन्यच भरलेलं आहे असं तो पाहतो. आणि असा जो पाहणार आहे त्याला जीवनमुक्त महात्मा म्हणतात. हा जसला ज्ञानवानी ज्ञानेश्वर महाराजांनी चांगली महाराजांना केलेला आहे ते दुसरं उद्या प्रकाशित होणार आहे आपलं. ते आपल्या साधुगुरूंनी मुंबईच्या साधुगुरूंनी ते पुस्तक फार सुंदर छापून आणलेले आणि त्यांनी आणखी एक मोठी चांगली गोष्ट केली आहे की आपले सद्गुरू महाराज शिवतीर्थ महाराज कोणाला सध्या भेटत नाही, कोणाशी बोलत नाही, कोणाला कोणाचंही काही वाचत नाही, तो फार अलिप्त बोललेले. परंतु या मंडळींनी काय कायदे केली फर्स्ट ते तिथे गेले आणि तिथे आपण ते पुस्तक घेऊन गेले आणि त्या पुस्तकाचं कसं करून त्यांनी त्या ठिकाणी महाराजांच्या हातामध्ये काहीपर्यंत खटपट केली आणि ते महाराजांच्या हातात गेल्यानंतर महाराज म्हणाले मी वाचतो आणि मग याच्यावर मी अभिप्राय देतो आणि ते अभिप्राय घेऊन आले महाराज. उद्या आपण तो अभिप्राय वाचू. हा सुंदर आहे, तो ग्रंथही सुंदर आहे आणि त्यांनी ठिकाणी लावलेले. यामुळे मध्ये आता जे लोक ते पुस्तक होतील त्यांच्यासाठी स्वस्त त्याची किंमत छापलेली त्यांनी 60 रुपये आणि ते आंबोळेच्या साधकांना म्हणे 30 रुपये देऊ. अरे एवढा तो का तेव्हा हे मुंबईचे जे साधक मित्र आहेत ना ते फार लाभ दृष्टीचे त्याला मुळे फार करून घ्यायचं आंबोळेच्या साधकांवर म्हणून तुम्हाला ते पुस्तक स्वस्त देत आहे.
ते पुस्तक पाहिलं तर त्या पुस्तकाची बाजारात इतर पुस्तकांच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याची 150-200 रुपये किंमत लागली तरी स्वस्तच नाही. पण ती मुळात त्यांनी 60 रुपये छापली आणि आता ते 60 रुपयाचं पुस्तक तुम्हाला किती घेऊन राहिले ते जुनं बरं जुनी पुस्तकं किमती सागर ते इतके धुवून स्वच्छ झालेले त्यांना म्हणून सुद्धा परवडत नाही आता. असो तेव्हा आचारसंहितेची आता वेळही संपलेली आहे. आता दिवस फार महत्वाचा आहे. उद्या दीक्षेचा कार्यक्रम आहे आणि आता आपण पाहतो इथं एवढे लोक बसलेले ना तर बसण्याचीच पंचायत आपला असा हॉल अपुरा पडायला लागलेला आहे. असं उद्या त्यांच्या दीक्षाच्या अंतिम गोष्टी त्याच्या मागे ज्यांना जागा मिळेल मागे रांगोळी बसायचं फिरता आलं पाहिजे मधून. इथे चुकीची कोंबलेली आहे अशी कोंबलेली होतात. 4 वर्ष विषयला 5-6 वाजता सुद्धा बाहेर आणि 6 वाजता आम्ही लागून साधन साधण्यासाठी कुठेही बसतो. मग त्याला सगळ्यांना बघितलं असल्याने कुठेही बसतो. मग मधून फिरणाऱ्याची गती कशी चालेल तेव्हा साधकांनी दिलेला वेळ पाळावा. तुम्हाला दरवर्षी आता घरात काम मुक्तातच होत आहे ना काहीतरी आणि लांबून यावं लागतं ना त्यांना. ते म्हणते त्यांना काय देते 4 वाजता समजा वेळ झाला तर मग बाहेर बसवणार म्हणतात घातलेला म्हणजे मुद्दाम दार ठोकवते. अजून ते दारामध्ये बसलेले असं साधक त्यांना ते दार ठोकवायला की त्याला उठावं लागते दाराला त्याला मध्ये घेते. हा असा प्रकार मुलीला नव्हता. तो आश्रम कला की तिथं मोठ्याने लोक येत होते ना पप्पा येत होते का पोहा येत होते का ते तिथं मुखावला असायचे. हे कसे घडून येतात विचार नसतात चहा पिऊन ते केव्हा बोलायला पप्पा त्रास होतो. तेव्हा यायचं असलं तर वेळेवर या आणि घरी बसा आणि जर तुम्हाला वेळ झाला काही कारणाने बाहेर बसावं. आपण विश्राम घेऊ. हा सुंदर विषय झालेला आहे. आणि त्या सूचनाकडे आश्रमातील सर्व साधकांसाठी या लोकांनी काही सूचना काढलेल्या वर ऐकून घ्या. पाळायचं असेल तर पाळा. आश्रमाचे नियम पाळले पाहिजे तुम्हाला. तेव्हा आपल्या आश्रमामध्ये आता सगळ्या पाण्याची कमतरता आहे. स्वतःचा आड आहे. गावामध्ये मोठमोठ्या विहिरी बंद करण्यात नदीला पाणी गावामध्ये पाणी आड येतो तसं तरी दिसाने घटून वापरायचा गावामध्ये तिथं आले की पुन्हा सोडतात भरपूर लोकांनी वापरतात. यांनी असं लिहिलंय की पाण्याची कमतरता असल्यामुळे पाणी काटकसरीनं वापरा पाण्याशिवाय तर होणार नाहीये. पण आता आपल्या परगावून आलेले आपले साधक आहे त्यांच्या गावाला खूप पाणी असेल त्यांना काटकसर माहिती नसते. मग ते बाथरूम गेले की मग काय 1 बादली पण 2 बादल्या का तर तसं करू नका. सगळ्यांना मिळावं ते पाणी म्हणून पाण्याची काटकसर करा. शक्यतो पाणी जेवढं लागेल तेवढंच घ्या. जास्त वापरू नका. असं
बगीच्याची नासधूस करू नका, फांद्या तोडू नका, फुलं तोडू नका. ही फुलं आम्ही कुणालाही हात लावू देत नाही, झाडांना हात लावू देत नाही कोणाला. आता लहान लहान पोरं बोलतात, ती पोरं काय पाणी सोडत बसतात आणि फुलं तोडत बसतात आणि काही पण करतात. दुसऱ्याकडे साधं घेताना माहिती गेलं ते काही करत नाही. पण ही जी लहान पोरं येतात ना ती फार उन्हाळ असतात, त्यांना काय माहिती. त्या मुलांवर देखील ठेवा आहे भगवानी त्यांची. भविष्याची नासधूस करू नका. लहान मुलांना आवरा. आश्रमातील गाद्या, चादरी, इतर जे साहित्य उषा वगैरे तुम्हाला दिल्या जातात. तुम्हाला आणण्याचं कठीण होतं ना, त्याला दुसरा आणणार म्हणून आपण गाद्या तयार करून ठेवलेल्या, उषा तयार करून ठेवलेल्या किंवा चादरी देतो आम्ही स्वच्छ. पण त्या तुम्ही तुमच्या घरच्या चादरी उषा जशा स्वच्छ ठेवता तशा आश्रमाचा सुद्धा वापरल्यानंतर व्यवस्थित धिऱ्या करून ठेवायला. कारण आम्हाला त्या सगळ्या चादरी इतक्या लोकांचे पूर्ण त्याच्यावरून जाऊ शकते आणि ते तसे जाऊन ठेवले सांगू सुद्धा नाही किंवा ही चादर खराब झालेली आहे. आता ते लोक माणसं आहेत का. पुन्हा आश्रमाचा जो साहित्याचा भाग आहे तो भरपूर वापरला किंवा आपण तुमच्यासाठी आम्ही करून ठेवलेले आहे. आम्ही नाही केलं, यांच्या साधकांनी तुम्ही तयार करून ठेवलेले किंवा त्या गाडी चादरा वगैरे शिस्त ठेवा. आश्रमातली जी भांडी असतात काही भांडी आम्ही गावात आणतो आणि काही भांडी आश्रमातली असतात. काही लोकांना अशा सवयी नाही, पाणी घेतलं किंवा चहा घेतला ठेवून देतात. अरे तुम्ही घरी असं करता का. ते स्वच्छ करा भांड, स्वच्छ करून भांड ज्या ठिकाणी सगळे भांडे एकत्र ठेवलेले तिथे ठेवून द्या.